संविधान सूत्र न्यूज, सत्य न्याय हीच आमची शक्ती। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील आकाश कॉलनी या परिसरात एक 38 वर्षीय इसमावर संध्याकाळच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 वर्षापूर्वी कल्याण येथील कुख्यात गुंड बबलू चौरसिया हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता। त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते। 2017 ला कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची हत्या करून हा कुख्यात गुंड फरार होता। फरार असलेल्या गुंड बबलूचा शोध पोलीस घेत होते, मात्र हा नेहमी आपली जागा बदलून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पसार व्हायचा। मार्च 2018 ला बबलू चौरसिया हा होळीनिमित्त आपल्या मित्रांसोबत उल्हासनगरमध्ये आला होता। मात्र अनेकांशी दुश्मनी करून बसलेल्या बबलू चौरसिया हा कॅम्प क्रमांक 5 येथे आला असल्याची माहिती या टोळक्यातील रोहित शिंदे व त्याच्या साथीदारांना लागली। बबलूला गाठत त्याने त्याची निर्घृणपणे हत्या केली। त्याच हत्येच्या गुन्ह्यातून तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते जामिनावर सुटून आले। सावकारी धंद्यातून फार्म हाऊस बांधकाम व्यवसाय करणारा रतन शेलार हा पोलिसांचा खबरी असल्याचा संशय या हल्लेखोरांना होता। 6 वर्षापूर्वी बबलू चौरसिया याची हत्या करून फरार असलेल्या या टोळक्याची खबर दिल्याचा संशय हा रतन शेलारवर होता। रविवारी संध्याकाळच्या वेळेस आकाश कॉलनी येथे मोटरसायकलने रतन शेलार हा आपल्या खाजगी कार्यालयाजवळ येऊन पोहोचला। मोटरसायकलवरून उतरून तो आपल्या कार्यालयासमोर उभा असता दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करून त्याचे कार्यालयही फोडले। या हल्ल्यात हातावर, पायावर, डोक्यावर जबरी मारहाण केल्याने रतन शेलार हा गंभीररित्या जखमी झाला असून ही संपूर्ण घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने अद्यापर्यंत हल्लेखोर फरार असून अधिक तपास हिललाईन पोलीस करत आहे। शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।